हरी हरी. आता हेची जेवू, आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास. ब्रह्मरस आवडी, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने. तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे. तो मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलाङ्काङ्कतेजोधिकामोधिवक्त्रम्. खलानीशवादापनोदार्हदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. यौन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता हेची जेवू, आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी. हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने. विठ्ठल 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 विठ्ठल. कमी करा थोडंसं. आणखी कमी करा. ठीक. ताण पुढे येऊ दे फक्त त्याच्यातून मला. रामकृष्ण हरी हरी हरी. आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी. हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने. प्राप्त प्रसंगी साक्षात्कार भूमी असणारी ही, याला
भंडारा डोंगर आपण सर्वजण म्हणतो, इतिहासामध्ये नोंद आहे. सर्वात महत्वाचं असेल तर या ठिकाणी 3 गिरी आहेत. भामगिरी आहेत, घोरडेश्वर आहे आणि भंडारा. हे 3 डोंगर आहेत. हे 3ही डोंगर तुकोबाराची तपोभूमी आहे. आणि त्यातही 3 डोंगरापैकी ही जी भूमी आहे ही तुकोबाराची साक्षात्कार भूमी आहे. भगवत साक्षात्कार ज्या भूमीमध्ये तुकोबारायण झाला अशी ही भूमी आहे. आणि आपण या भूमीमध्ये सर्वजण अत्यंत शुद्ध पवित्र निर्मळ भावनेने या ठिकाणी केवळ आणि केवळ फक्त तुकोबारायची सेवा म्हणून या ठिकाणी आलेले आहोत. विठ्ठल आज काल्याचं कीर्तन आहे, आपल्याला सर्वाला माहिती आहे. आणि काल्याच्या कीर्तनासाठी अभंग जगद्गुरु तुकोबारायाच्या भूमीमध्ये तुकोबारायाचाच अभंग या ठिकाणी काल्यासाठी आपण निवडलेला आहे. 4 चरणाचा अभंग आहे. काला या प्रसंगातील आहे. अभंगामधून तुकोबाराय भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या काही लीला केल्या त्या लीलेमधलाच एक अत्यंत महत्वाचा भाग असणारा जो काला भगवान परमात्म्याने आपल्या सवंगळ्यांना दिला, त्या काल्याचं लौकिक अलौकिक महत्व सांगून काल्याची गोडी प्रतिपादन करतायत. विठ्ठल लौकिक काला आहे. लाही दही असेल, मुरमुरे असतील, आणखी लाह्या असतील, हा लौकिक काला झाला. अलौकिक काला हरिनामाचा खिचडी काला. अशा वेगवेगळ्या प्रकारचं महत्व पटवून देऊन तुकोबाराय काल्याचं एक माधुर्य आपल्याला सांगतायत. त्या अगोदर आज मला वाटते हा 8वा दिवस आपला सांगतेचा दिवस आहे. आणि गेली 2 वर्षापासून आणि या वर्षीचं हे 3रं वर्ष, म्हणजे 3 वर्ष जवळजवळ सलग आपण करतोय. वाल्मिक महाराज करतोय नाही, तुकोबाराय आपल्या सर्वांकडून करून घेत आहेत. विठ्ठल विठ्ठल. कारण विषय असा आहे, आपल्या सर्वाला आपण काही परदेशातले नाही होत, आपण भारतीय संस्कृतीत भारतात वावरणारी मंडळी आहोत. आपल्याला बऱ्यापैकी ग्रामीण चालीरीती म्हणी त्याचे अर्थ माहिती असतात. अनेक ठिकाणं आहेत, डोंगर याच्यापेक्षा मोठे आहेत. बद्रीनाथ आहे, गिरी आहे, म्हणजे हिमालय आहे, भगवंताचं वास्तव्य आहे. केदारनाथ आहे, तिथे भगवान परमात्मा आहे. पण या ठिकाणी तुकोबाराय आहे. त्यामुळे या डोंगराचं महत्व काही असं वेगळ्या आणि वेगळं आगळं अशा प्रकारचं महत्व आहे. आणि अशा भामगिरीवर आपण 3 वर्षापासून मध्यंतरी मागच्या पंचवार्षिकच्या अगोदर काहीतरी ते मोदी साहेबांना वाक्य वापरलं होतं, मुझे मैं यहाँ आया नहीं हूँ, मुझे लाया गया है, माँ गंगा ने मुझे बुलाया है, असं काहीतरी म्हणत. तसं या ठिकाणी तुम्ही आले नाहीत, तुम्हाला आणलं तुकोबारायने. विठ्ठल इच्छा सर्वांचीच आहे ना, जावं डोंगरावर. एवढा गोड उत्सव आहे. साक्षात्कार तुकोबारायणा ज्या भूमीमध्ये झाला ती तुकोबारायची भूमी आहे. वाल्मिक महाराजांचं आमचे अत्यंत जिवलग स्नेही परम स्नेही गुरुबंधू वाल्मिक महाराजांचं नियोजन आहे. आणि अत्यंत तळमळीनं 1 वर्ष करावं असं त्यांनी ठरवलं होतं. पण त्यांना प्रेरणा झाली म्हणल्यापेक्षा तुकोबारायने प्रेरणा दिली. आणि या भूमीमध्ये हा उत्सव, आणि सर्वात महत्वाचं हा उत्सव पुढच्या 2 महिन्यानं मागच्या 2 महिन्याच्या अगोदर करता आला असता किंवा करण्याची प्रेरणा झाली असती. पण ती तशा प्रकारची प्रेरणा न होता याच कालावधी मध्ये करण्याचं एकमेव कारण, सर्वांनी लक्षात ठेवा, आमचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुदेव मोठे बाबा, त्यांचा हा पुण्यस्मरणाचा पर्व काल आहे. कारण जे मोठे मंडळी जात असतात तो त्यांचा जो जाण्याचा दिवस असतो, ज्ञानोबाराय बोलतात ना, सोमसूर्य अधिग्रहणे येऊनी करती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपले आई वडील ज्या दिवशी जातात
तो जाण्याचा त्यांचा जो दिवस असतो तो त्या मुलाच्या दृष्टीनं किंवा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याच्या दृष्टीनं तो पर्वकाल असतो. तुम्ही म्हणाल मग हे मोठे बाबा काय आपले सख्खे मायबाप होते का? खरं सांगू, यांच्याशिवाय सख्खे आपल्याला जगात कोणीच नाही. विठ्ठल विठ्ठल हे सख्यापेक्षा सख्खे आहेत. आपले जे गुरु असतात ना, सद्गुरु ज्यांच्या चरणावर आपण नतमस्तक होतो, पूर्णतः श्रद्धा ठेवतो, समर्पण करतो, ते जे आपले सद्गुरु असतात ते सख्या मायबापापेक्षा सख्य असतात. विठ्ठल लौकिकात जन्म देणारी माय 9 महिनेपर्यंत उदरामध्ये सांभाळून वागवून 9व्या महिन्यानंतर नैसर्गतः नियमानुसार ते पोटातून बाहेर टाकते आपल्याला. पण ही माता अशी आहे, सद्गुरु माता. सद्गुरु माता, आता ही जी माता असते ते विटाळा सहित बाहेर टाकते. बरं, विटाळानंतर तुम्ही आपण त्याच याच्यातून आलेलो आहोत सर्व. काय म्हणतात, 1.25 महिना 12 महिने 11 दिवस, 12 दिवस 11 दिवस महिना, काय तो आपल्या शास्त्रविधीनुसार असेल, विटाळ असतो. पण ही सद्गुरु माऊली अशी असतेत, मोठे बाबासारखे संत, लक्ष्मण बाबासारखे, नथुसिंग बाबासारखे सर्व संत मंडळी आपला गुणदोषाचा विटाळा सहित आपल्याला पोटात घेतात. विठ्ठल म्हणून हा अत्यंत पर्वकाल आहे. पूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुदेव सद्गुरु मोठे बाबा यांचा पुण्यस्मरणाचा हा कालावधी आहे. आता चालू आहे ते, लाईव्ह नाही ना, तरी तुम्ही दाखवणारच. ते विश्वनाथ महाराज म्हणतील रात्री इथं तुम्हाला काय झालं होतं कीर्तन करायला. सांगू नका म्हणलं तरी कळणार आहे, सांगितलं तरी कळणार आहे. पण आता मी कोण्या अवस्थेत उभा आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुकोबारायाची शक्ती आहे तोपर्यंत आपण त्यांच्याविषयी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर 15-20 दिवसानंतर पहिले आज इथे आलो, म्हणजे तब्येतीच्या याच्यातून. तर अत्यंत पवित्र अशा प्रकारचा पर्वकाल असतो, माता पिता मरणाचा दिवस असतो. तसे आपले गुरुदेव, त्यांचा हा पर्वकाल आहे. मला वाटते बाबांचं पुण्यस्मरण आजच, उद्या काल आहे, बरोबर, काल आहोत. तर काय माझं भाग्य वाल्मिक महाराज, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. बाबांविषयी प्रत्यक्ष तुकोबारायाच्या हे सर्व मंडळी वैकुंठाला गेलेच नाही. विठ्ठल वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा, वासुदेवा पंढरीचा. तुकोबारायाच्या चरणाजवळ ही मंडळी राहते. त्यांनी आयुष्यभर साधू संतांच्या विचारांच्या पलीकडे आणि साधू संतांनी दिलेली शिकवण त्याच्या पलीकडे आचरण केलंच नाही. ते मरणी आणखीकडे जातील केवी, मरणाही ऐलीकडे, मज मिळून गेले पुढे, मरणी आणखीकडे जातील केवी. आणि म्हणून अशा सद्गुरु स्मरणाच्या या पर्व कालामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. भूमी तुकोबारायांची आहे. या ठिकाणचा कण आणि कण, दगड विटा माती झाडं फुलं वेली सर्व विठ्ठल आहे. अगोदर नव्हते तुकोबारायाच्या अगोदर, हे लक्षात ठेव. तुकोबारायाने ज्या दिवशी या भूमीवर पाय ठेवला, इथं त्या ठेवलेला पहिलं पाऊल जेव्हा तुकोबारायांनी 400-500 वर्षापूर्वी टाकलं असेल या भूमीवर, या डोंगरावर, त्या टाकलेल्या पहिल्या पावलानंतर त्या पावलाच्या खालून निघणारी रज, कण कण, दिसणारे कण, न दिसणारे अदृश्य अणु रेणू परमाणू काय असेल ते सर्व विठ्ठल झालंय. विठ्ठल विठ्ठल ऐका, पुढे सांगेल मी. इथं आल्यावर नाही, देहूच्या बाहेर निघाल्यानंतर आईसाहेब माता जिजाबाई म्हणतात, महाराज अहो काय आहे, रोज रोज इकडं शोधावं तिकडं शोधावं, किती त्रास होतो. आमचा नियम आहे, पातिव्रत्य धर्माचं आमचं व्रत आहे. तेव्हा तुम्ही कोण्या डोंगरावर गेले आम्हाला कळायला मार्ग नाही. तुम्हाला वेळेत जेवण मिळावं, तुम्हाला जेवण दिल्याशिवाय आम्ही जेवत नाही. म्हणजे तेव्हाची गोष्ट, पहिले असं होतं. त्यामुळे आम्हाला
तुम्हाला वेळ होऊ नये माझ्या जेवणाचा होत्या, पण तुम्हाला वेळेत जेवण मिळावं. मग आम्ही जर तुम्ही जर भंडाऱ्यावर गेले आणि मी जर भामचंद्रावर गेली शेदोरी घेऊन, डबा घेऊन, टिफिन घेऊन, तर तुम्हाला वेळ होईल. म्हटलं एक असं सांगा काहीतरी की तुम्ही ज्या डोंगरावर गेले त्या डोंगरावर मला येता येईल. सांगा ना म्हटले काही खून. जाताना काही एखाद्या झाडावर असं कुठं काही खून करून तुकोबाराय म्हणले ऐका ऐका. तुकोबाराय म्हणले अगं आवले असं कर, तू एक काम कर, आपला इंद्रायणीचा पूल ओलांडला की तिथूनच तिन्ही डोंगरावर रस्ते जातात, भामचंद्रावर जातात, घोरडेश्वरावर जातात आणि भंडाऱ्यावर जातात. एक काम करायचं, पूर्वीचा काळ डांबरी वगैरे मुरुम नव्हता, मातीचे रस्ते, पायवाट पाऊल सगर म्हणतात त्याला, पायवाट. म्हटले इंद्रायणी ओलांडली, पूल बिल कसला त्यावेळी, इंद्रायणी ओलांडली की तीनही जाणाऱ्या रस्त्याच्या काही पावलं दिसतील, त्या पावलाची माती घ्यायची आणि कानाला लावायची. ज्या वाटेच्या रस्त्याच्या पावलाची माती विठ्ठल विठ्ठल म्हणेल, मी त्या डोंगरावर गेलो. ही भूमी आहे, ही ती भूमी आहे. आलं लक्षात? ज्यांच्या पायाची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, आपलं हाडामासाचं तोंड विठ्ठल विठ्ठल कीर्तन म्हणत नाही. ही भूमी आहे ते. तुकोबारान या भूमीवर पाय टाकला तो नंतरचा प्रश्न. जेव्हा तुकोबाराय निघाले तेव्हापासून तिथून विठ्ठल विठ्ठल अशा पवित्र आणि साक्षात्कारी भूमीमध्ये आपण आलात. हे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. विठ्ठल काही या वर्षी आले असतील, काही मागच्या वर्षी आले असतील, काही समजा या वर्षी पहिलंच वर्ष असेल, काही पहिल्या मागच्या 2-3 वर्षापासून येत असेल, तर ते सर्वच मंडळी अत्यंत भाग्यवान आहे. अण्णा आमचे खंडेराव अण्णा शिवडीचे आवर्जून आमच्यासोबत. आता खरं म्हणजे हे कीर्तनात भाऊसाहेब असतील, आमचे सर आहेत, मला वाटतं हे सर काही मला थोडेसे नाव आठवत नाही, हे सर्व चेहऱ्यात परिचय असणारी मंडळी आहे. त्याच्यात आमच्या काही माता माऊल्या त्यांचाही चांगला परिचय, माझ्यावर प्रेम करणारे भावासारखी मुलं सर्व असणारी मंडळी. तर ही सर्व मंडळी अत्यंत भाग्यवान आहे. तुम्ही सर्व भुसावळ आणि मुक्ताईनगर असेल किंवा आपला सर्व जळगाव जिल्हा, त्या भागातून सर्व अन्य भागातून आलेली सर्व आपली मंडळी असतील आणि अत्यंत सद्भावनेने या ठिकाणी ज्या ठिकाणी गाथ्याचं जन्म झाला, गाथ्याचा जन्म एकाच ठिकाणी नाही झाला, पण बऱ्यापैकी इथंच संताजी महाराज असतील किंवा महाराजांचे कोणी प्रेमी असतील, काही अभंग तर इथे लिहिले असतीलच ना, काही घरी लिहिले असतील. ज्या ठिकाणावर अभंगाचा जन्म झाला त्याच ठिकाणावर, त्याच स्थानावर, त्याच अभंगाचं गोड असं पारायण जर आपल्या मुखाच्या वाटे घडत असेल तर ते पारायण नाही, ते अनुष्ठान आहे, तप आहे. आणि तप म्हणलं की पत म्हणजे वजन. कुठं वजन निर्माण होते? देवाजवळ वजन निर्माण होते आपलं, इथं जर पारायण केलं तर. मग आता देवाजवळ ज्याचं वजन आहे, तुम्ही सर्व काय साधे लोक आहेत का हो? देवाजवळ वजन असं तसं वजन असं तसं चालत नाही तिथं. पापियाच्या ठाई मोक्ष नवसे. मग तिथं कोण चालतात? वजनदार माणसं लागतात. कोणतं वजन लागते अभंगात तो विषय सांगेल मी. ज्याच्याकडे पुण्याची शिदोरी आहे, ज्याच्याकडे तप आहे, नामचिंतन आहे, पारायण आहे, साधू साधू संतांची सेवा आहे, त्याच्या पुढे देव मान खाली घालतो. हे तप आहे. विठ्ठल आणि म्हणून अशा या भूमीमध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. गेली 7 दिवस पर्यंत तुकोबारायच्या उपनिषद म्हणतात, वेद म्हणतात, पंचम वेद म्हणतात, अशा गाथ्याचं पारायण आपण केलेलं आहे. आणि कोणताही वारकरी संप्रदायाचा आपला उत्सव म्हटलं की त्याची सांगता काल्याशिवाय नाही. रात्री जागर आज काला, पहिल्या दिवशी नामपर, रात्रीच्या जागरामध्ये मागणीपर. आणि आज हक्काची मागणी आहे. आज आपण सेवा केली आहे, 7 दिवस सेवा केली, देवाला मागायचं. पहिली गोष्ट, देवाला मागू नये, बिलकुल मागू नये. पण कोणी मागू नये? ज्यांनी काहीच सेवा केली नाही त्यांनी मागू नये, पण ज्यांनी सेवा केली त्यांनी मागितल्याशिवाय राहू नये. विठ्ठल न करिता सेवा मागतो मुशारा. तुकोबारे म्हणतात, त्या फजितखोरा लाज नाही. असा हात घातला त्या काचा खालून बँकेच्या कॅशियरच्या मध्ये, आणि त्याच्या हातावर त्या कॅशियर आतल्याने सर असे बंडलचे बंडल ठेवले, काढला, टाकले पिशवीत, पैसे निघून गेले. एकाने पाहिलं, ते अरे हात घातला की पैसे मिळतात. त्यांनी हात घातला त्या शेजारातून असा त्या कॅशियरच्या पुढं. म्हणला काय? म्हणे पैसे.
कसले पैसे? कसले म्हणजे त्याला दिले तुम्ही आता बंडल? नालायका, त्याच्या अगोदर 5 लाख ठेवलेले आहेत. तुझं खातं सुद्धा उघडलेलं नाही, आणखी तुला रुपये मिळेल का? तसं भगवंताच्या जवळ मागण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्यांनी सेवा केली. सेवा केली त्याला मागण्याचा अधिकार आहे. म्हणून मागायचं मग. पण तिथंच मध्ये लक्षात घ्यायचं, तुकोबारायला गुरु करायचं, ज्ञानोबा आहे, चोखोबा आहे, गोरोबा काका, नाथबार, सर्वांना गुरु करायचं. कारण संत गुरुच असतात आणि गुरु संत असतात. आणि म्हणून मागायचं बरोबर आहे, पण आपल्याला अक्कल नाही म्हणून साधू संतांना विचारून मागायचं. देवाला मागा म्हणले महाराज, पण काय मागायचं? हा, हे बरं विचारलं, तुकोबाराय म्हणतात. कारण आपण काही मागतो. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हे आपण मागू कदाचित. म्हणून तुकोबाराय म्हणतात, थांबा थांबा थांबा, मागायचंच ना. तुकोबाराय म्हणतात, देवाला मागायचं ना. तुम्हाला अक्कल नाही, मी शिकवतो काय मागायचं ते. मागणे ते तुझं मागण्याचा हक्क आपल्याला प्राप्त झालेला आहे. मागितलं पाहिजे, पण काय मागितलं पाहिजे हा महत्वाचा प्रश्न. एवढी मोठी सेवा करायची, ते यज्ञ करतात, 100 यज्ञ करून बोला काय मागणं आहे? आम्हाला इंद्र व्हायचं. अरे काय यज्ञ करून इंद्र? बरं ठीक आहे इंद्र, पण किती दिवसासाठी? त्या 100 यज्ञाचं पुण्य आहे तोपर्यंत, आणि ते संपलं की क्षणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. हे सर्व आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवाला मागितलं पाहिजे, पण काय मागितलं पाहिजे? देवाला प्रेम मागितलं पाहिजे. प्रेम मागा विठ्ठला, किंवा भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा. ऐका, देवाला प्रेम मागितलं पाहिजे. तुम्हाला मग का ते प्रेम आणि ते प्रेमाला काय चाटायचं का? खायची सोय नाही, घर बांधलेलं नाही, फुटपाथवर झोपावं लागते. तुम्ही म्हणल्यामुळे आम्ही देवाची भक्ती केली, 1-2 तास वर्षभर नामस्मरण केलं, तुम्ही म्हणता ते प्रेम मागा. काय करू प्रेम? राहायची खायची सोय नाही. अरे वेड्या हो, त्याला जर त्याचं प्रेम जर मिळालं ना, त्याचं प्रेम संपादन जर आपण केलं ना, बाकीच्या कशाची गरजच पडत नाही. आणि म्हणून आज मागण्याचा दिवस आहे. भगवंताजवळ मागितलं पाहिजे. 7 दिवस पर्यंत आपण सेवा केली, 8वा दिवस आहे आजचा. काय मागितलं पाहिजे? देवाला प्रेम मागितलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आपण आज देवाला मागायचंय. आज काल्याची सेवा आहे. काला म्हणलं की सांगता, आणि काला या शब्दाचा अर्थ आहे सांगता. जरी असला तरी काला शब्दाचे अनेक अर्थ आहे. काला म्हणजे 2 पदार्थाचं मिश्रण, कमीत कमी 2, जास्तीत जास्त किती काही. कारण काला एकात नाही होत. मी नेहमी सांगत असतो, तुमची बाजरीची आणली, माझी ज्वारीची आणली भाकरी, आणि दोन्ही जर मिसळल्या बारीक असा भुगा करून, काला होईल का? त्याला काला म्हणतील का? भुरका म्हणतील, भुगा म्हणतील. काला म्हणलं की एक असं स्निग्ध पाहिजे, म्हणजे एक ओलं पाहिजे आणि एक कोरडं पाहिजे. एक ओलं आणि कोरडं हे मिश्रण केलं की मग होतो काला. आता हे ओलन वाळलेलं सुकलेलं, ओलं म्हणजे भगवंताचं प्रेम आहे, आणि सुकलेलं म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. जोपर्यंत या जीवनामध्ये भगवत प्रेमाचा ओलावा येत नाही तोपर्यंत काला होत नाही. काला होत नाही तोपर्यंत जीवनाची सांगता नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आज काल्याचा प्रसंग आहे. वेळ आपल्याकडे थोडा आहे, आणि काला म्हटलं की आपल्या परंपरेनुसार भगवंताच्या लीलांचं गुणाचं वर्णन करणं क्रमप्राप्त आहे. परंपरा आहे आपली, मोठ्याने ते केलं. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः. या न्यायानं आज काल्याचा प्रसंग आहे. काला म्हटलं की भगवंताचं गुणवर्णन लीलावर्णन केलं पाहिजे. कारण चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी,
तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. काला म्हटलं की भगवान परमात्म्याचा अर्थात देवाचं चरित्र वर्णन केलं पाहिजे, पण कोणत्या देवाचं? कारण देव एक नाही. मुळातच सर देव हा आता मला जास्त समजत नाही, पण देव हे जे नाव आहे हे सामान्य नाव आहे ना. भगवान श्रीराम विशेष नाव आहे, भगवान कृष्ण परमात्मा विशेष नाव आहे, भगवान श्री महादेव विशेष नाव आहे, दत्त प्रभू खंडोबार हे सर्व विशेष नाव आहे. देव हे सामान्य. कोणता देव? कोणत्या देवाचं चरित्र वर्णन केलं पाहिजे? तर त्याचा उल्लेख करतात का जे देवे गोकुळी चरित्र केले. गोकुळात चरित्र कोण केलं? दत्त प्रभूनं. गोकुळात अवतार कोणाचा झाला? खंडोबारायाचा. गोकुळात अवतार झाला तो भगवान कृष्ण परमात्म्याचा. पण ज्या कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्याचं वर्णन केलं पाहिजे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि म्हणून त्याच अनुषंगानं आणि आपला नियम आहे, कीर्तन आलं फेटा बांधला की सुरू एकदम गवळणी वगैरे तसं नाही. परंपरा आहे आपली. एक अभंग घ्यायचा असतो. त्या अभंग म्हणजे त्या प्रसंगातला अभंग लिहिले तुकोबारांनी. एवढं सोपं करून घ्या. काल्याचं कीर्तन करायचं का? मग घ्या काल्याच्या अभंग. विरहिणीचं काही वर्णन करायचं भागवत माधुर्य भक्तीचं, मग विरहिणीचे अभंग घ्यायचे. खूप अंतकरणामध्ये भाव भगवंताविषयी प्रगट झाला काय? भगवंताविषयी बोलावं वाटतं की भगवंताचं सोबत बोलावं वाटते का? मग नाटाचे अभंग घ्या. काय गोड अभंग आहे, किती गोड अभंग आहे, वाचत राहावे वाटतं. सर्व सोप मायबापांनी करून ठेवलं आपल्याला. तुकोबारांनी सर्व करून ठेवलं. एवढं सोपं करून छान रुचकर अशा प्रकारचा स्वयंपाक केला. त्यात बाईने एक लाडू केले, सुंदर गोड असे लाडू केले, रव्याचे लाडू. त्याच्यामध्ये थोडस मोहरी घातली, जिरं घातलं. चुकलं वाटतं. नाही नाही, ते फोडणीला असतं ना. मी लाडू बोलतो. सुंदर लाडू केले. साजूक तूप, गावरान गायचं, गीर गायचं नाही, गिर गायचं नाही, आम्हाला साईवालचं पाहिजे. साईवालचं, त्याच्यात राठीचं. हा, राठीचं तूप पाहिजे आम्हाला. राठी गाय आहे. राठी म्हणजे कोणी मारवाड्यात आडनाव राठी ते नाही बरं. राठी गाय एक जातीचं नाव. एकदम ओरिजिनल गावरान गायीच्या दुधापासून निर्माण केलं साजूक सुंदर अशा प्रकारचे रुचकर गोड मधुर असं लाडू बनवले. जेवण झालं पुराणिक बुवांचं. माता भगिनी विचारते, माऊलीनं विचारलं, महाराज स्वयंपाक कसा झाला? पुराणिक बुवा म्हणले, आई साहेब फार अगदी सुंदर तुमच्या हाताला चव आहे, खूप सुंदर स्वयंपाक झाला. पण म्हटलं त्यात ते लाडू कसे झाले तेवढं सांगा. ऐकताय ना तुम्ही? हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे तुमच्या लोकांनी विचारण्याचा. आता एक होईल 2 मिनिटं वेळ, जरा सांगतो. मी केलेला स्वयंपाक जेवणाऱ्याला कसा झाला हे करणाऱ्याने कधीच विचारू नये. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला असं कसं एवढ्या मेहनतीने केला? बरोबर आहे. तुम्ही जर खरंच चांगला स्वयंपाक केला ना, आणि खरंच चांगला केला असला, आणि जर जेवणारा ओरिजिनल असेल, रसज्ञ, सेवा करणारा नाही, ओरिजिनल जेवणारा असेल, चांगला रसज्ञ, तर त्याला राहावतच नाही. स्वतःहून म्हणलं पाहिजे, अहो आज हे जरा घरातल्या लोकांना बोलायचं, काय काय महाराज तुमच्या ह्या दोघी चौघीपैकी स्वयंपाक कोणी केला? महाराज ही ताई आहे ना, ही ताई, या ताईने स्वयंपाक. अच्छा, वा वा ताई, खरंच नंबर 1. आणि ती प्रतिक्रिया करी. जेवण केल्यावर तुम्हीच विचार. आता मला सांगा, तुमच्या घरी आम्ही आलो जेवायला, जेवण केलं, आणि तुम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही धावपळ अर्ध्या तासात 1 तासापासून तुमची चालली धावपळ. फारशी पूस, ते वाटा साफ कर, आणि ते रांगोळी काढून, आणि पात्रण ते सर्व झालं. आणि जेवण केल्यावर मग तुम्ही जर आम्हाला विचारलं की महाराज स्वयंपाक चांगला झाला ना, आम्ही असं म्हणणार आहे काय स्वयंपाक आहे का? असा कुठं असते का? असं म्हणणार आहे का? मी कसाही झाला तरी आणि चांगलाही झाला तरी
ऐकताय रे तुम्ही? चांगला झाला तरी आणि कसाही झाला तरी आम्ही काय म्हणणार? वा 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 ताई, वा वा, एक नंबर आहे. याला काय अर्थ आहे? तुम्ही न विचारता म्हणलं पाहिजे जेवणाराने नंबर 1चा स्वयंपाक याला म्हणतात. ती प्रतिक्रिया खरी असते. कुठून मी आलो होतो मग सांगत जरा. कुठून बाहेर गेलो होतो विसरलो. हा, अंग असं याला म्हणतात. ते तुळशीरामामध्ये एवढं सोपं करून ठेवलं. हा, ते दृष्टांत पूर्ण राहिला असता. पहा बरं, महाराजांनी सांगितलं ताई स्वयंपाक सुंदर झाला, लाडू सुद्धा चांगले झाले, पण म्हणले पण काय बाबा? काही नाही म्हणले, लाडू आणखी जर गोड असते थोडेसे तर थोडस बरं झालं असतं. 8 दिवसानंतर आता पोथी चालूच होती. 8 दिवसानंतर बाईन सांगितलं महाराज या जेवायला. लांबवत नाही. महाराज बी गेले. स्वयंपाक जेवण झालं सर्व. माऊलीचा एकच प्रश्न, महाराज स्वयंपाक कसा झाला? महाराजांनी सांगितलं सुंदर झालं. लाडू कसे झाले? खूप सुंदर झाले, पण आणखी गोड असते तर फार बरं झालं असतं. ती माऊली मी तुम्हालाच पहिले सांगितलं, हुशार होती, रसद आपली सुगरण होती. पहिल्या वेळी त्यांनी दुप्पट साखर वापरून लाडू बनवले होते. आता जवळजवळ तिप्पट नाही, चौपट साखर वापरून लाडू बनवले. परत 3ऱ्या वेळी महाराजांना विचारलं, महाराज लाडू कसे झाले? ते म्हणले ताई फार सुंदर झाले, पण थोडी आणखी साखर असती तर. मारुती बाबा बोलता बोलता लय म्हणजे पहिले जन्मात काही मुंगळा होता का काय असे म्हणायचे मारुती बाबा पाठात. परत माऊलीनं बोलावलं, महाराज गेले, जेवण झालं. 5व्यांदा, 4थ्यांदा का 5व्यांदा आपल्या काय घेणं नाही, दृष्टांत तसे गेल्यानंतर महाराजांना विचारलं माऊलीनं, महाराज, कारण ती सुगरण होती. आणि आता मात्र यावेळी त्या माऊलीनं रव्याचा एक दाना कण सुद्धा न वापरता निव्वळ साखरेचे लाडू बनवले. हुशार होती माऊली. असतात बरेच सुगरण माता माऊली असतात. जेवायला वाढलं, जेवण झालं. महाराजांना विचारलं, महाराज लाडू कसे झाले? महाराज म्हणले आणखी गोड असते. तर म्हणले मेल्या, मला सांगा, साखरेचेच लाडू बनवल्यानंतर आणखी गोड येण्यासाठी दुसरं काही इलाज आहे का? आता कोणती म्हणजे लाडू बनवण्याची मर्यादा संपली की नाही? साखरेचेच बनवले ना, मग साखरेचे लाडू गोड व्हावे म्हणून त्याच्यात काय थोडस चटणी घालायची का? दृष्टांत संपला. मला मुद्दा असा सांगायचा आहे, साधू संतांनी एवढं सोपं करून ठेवलं की आपल्याला कुठंच जायची गरज नाही. फक्त मांडी घाला, बसा, विठ्ठल विठ्ठल म्हणा की लगेच तुम्हाला ब्रह्मरसाचं, ब्रह्मानंदाचं दान तुमच्या पदरात टाकतील. एवढं साधू संतांनी सोपं करून ठेवलंय. म्हणून आता मी सांगितलं, काल्याचे अभंग आहे, नाटाचे अभंग आहे, करुणापर आहे, कीर्तनपर आहे, संतपर आहे, सर्व संतांनी वाङ्मय करून ठेवलंय. आणि म्हणून एवढं सोपं करून ठेवून जर कोणी करत नसेल, वाचत नसेल, एक म्हणलं महाराज, अरे म्हणलं किती अत्यंत तळमळीनं, श्रद्धेनं, जिवाळ्यानं पूज्य गुरुवर्य चैतन्य महाराजांच्या कीर्तनात शेवटी बोलतात आवर्जून, 2 ओव्या वाचा, 5 ओव्या वाचा, 2 अभंग वाचा, पण वाचा. किती तळमळीनं सांगतात. लोक बे नाही वाचत आम्ही महाराज, आम्हाला वेळ नाही वाचत. हो, नाही वाचत आम्ही. बरं बाबा, नका वाचू. नाही वाचत महाराज, काय होईल? तूच सांगितलं नाही वाचत. आम्ही वाचतच नाही. तू वाचशीलच नाही. मग आम्ही वाचतच नाही. जो वाचल तोच वाचल. म्हणून या ठिकाणी ज्यांनी गाथापारण केलं त्याच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. विठ्ठल मला काय सांगायचंय, सर्व अगदी साधू संतांनी सोपं करून ठेवलंय. आज काल्याचा प्रसंग आहे, भगवंताच्या चरित्राचं वर्णन करायचंय. तुकोबारायांनी आपल्याला सोपं करून सगळं सांगितलं. त्यातलाच हा एक प्रकार आज मी अभंग तुकोबारायांच्या या गाथेतील अभंग काला या प्रसंगातील सेवेकरता घेतलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, आत्तापर्यंत म्हणजे या आत्ता शब्दाचा अर्थ 84 लाख योनीतून फिरून तो अर्थ घ्या. तुकोबाराय म्हणतात, आजपर्यंत आम्ही संसार केला, अनेक प्रकारचे भोग भोगले, अनेक प्रकारचे अष्टभोग भोगलेत आम्ही, पण त्या अष्टभोगानं आमचं मन तृप्त झालं नाही. उलट हविषा कृष्ण वर्तमेव
भूय एवाभिवर्धते. आमची तृष्णा वाढली, शांत झाली नाही, आणि ही तृष्णा आम्हाला शांत करायची आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला ही तृष्णा शांती करायची असेल तर आपण एक केलं पाहिजे. आपण एक केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आपण पोटभर जेवलं पाहिजे. म्हणजे तृष्णापूर्ण भूक, तृषा तहान भूक शांत होईल. असं कोणतं अन्न आहे की जे एकदा खाल्ल्यानंतर आपली तृष्णा कायमची मिटेल? तुकोबाराय म्हणतात, असं एक जेवण आहे, पण ते लौकिकातलं जेवण नाही. लौकिकातलं जेवण सकाळी जेवलं की संध्याकाळी भूक लागते, सकाळी जेवलं की संध्याकाळी भूक लागतेच. पण परमार्थातलं जेवण असं आहे, बस यद्गत्वा न निवर्तन्ते. एक वेळ जेवलं रे, जेवलं की परत भूकच लागत नाही, परत भूकच लागत नाही. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्म नाही आला. मग तुकोबाराला विचारलं, असं कोणतं जेवण आहे? असं जेवण आहे ते तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आता हेची जेवू, आता हेची जेवू, आता हेची जेवू, आता हेची जेवू. आता हेची जेवू, आता हेची जेवू, आता हेची जेवू, आता हेची जेवू. सवे घेऊ सिदोरी, घेऊ सिदोरी, सवे घेऊ सिदोरी. सवे घेऊ सिदोरी. हरिनामाचा खिचडी गाला, 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 हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, नामाचा खिचडी काला. तुकोबाराय म्हणतात, लौकिकातलं जेवण अर्थात सांसारिक प्रापंचिक जेवण करून कोणाचं पोट भरलेलं नाही आतापर्यंत. पण लौकिकातलं प्रपंचातलं म्हणजे पोट म्हणजे कोणतं कोणतं जेवण? अनेक प्रकारचे भोग भोगणं, मुलं बाळ, घरदार, शेतीवाडी, गाडी माडी, काय असेल याच्यातच, या विषयामध्ये रात्रंदिवस जीवन जगणं म्हणजे या विषयाच्या भोगानं कोणाचीच तृप्ती झालेली नाही आणि होणार बी नाही. पण परमार्थातला भोग म्हणजे भगवत प्रेमाचा भोग आहे, साधू संतांची सेवा आहे, भगवंताचं नामस्मरण आहे. हे जर केलं तर मात्र परत भूकच लागत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं जेवण जेवलं पाहिजे. आता हेची जीव, कोणतं जीव? आता हेची जीव म्हणजे आता या शब्दाचा अर्थ आहे आम्ही आयुष्याच्या, आता त्याच्यात दोन आहे, 84 लाख एक एक यवनी कोटी कोटी फेरा. हे त्याच्या अगोदर 184 न चुके फेरा, बहुता दिवसा फेरा. हे जो फेरा आहे 84चा, या 84च्या फेऱ्यामध्ये आम्ही भगवंताचं नामस्मरण केलंच नाही. मग विशेष सेवन केलेत, संसाराचं सेवन केलं, त्याच्यामुळं हे पोट अर्थात मनाचं पोट, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात, ते पोट भरलेलं नाही आणि भरणार बी नाही. हे जर भरायचं असेल म्हणजे अर्थात थोडक्यात आपल्याला आपला आत्मसाक्षात्कार, आत्मकल्याण करून घ्यायचं असेल तर भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, भगवंताचे गुणानुवाद गायले पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्या 84 लाख यवनीमध्ये आम्ही खूप काही खाल्लं पण पोट भरलं नाही, खूप जेवलो पण पोट भरलं नाही, सारखं सारखं जेवतच राहावं असं वाटत होतं. पण आता मात्र तसं नाही. आम्हाला कळलं की या भगवान परमात्म्याशिवाय आपलं या जगात कोणी नाही, तोच आपला तारणहार आहे आणि त्याला शरण जाण्यातच आपलं खरं कल्याण आहे, आत्मकल्याण आहे, आत्मसाक्षात्कार, आत्महित आहे. आणि म्हणून हे कळल्यानंतर ज्या क्षणाला आम्ही भगवान परमात्म्याचं
भजन कथा कीर्तन भगवंताची सेवा नामचिंतन करणं सुरू केलं. आणि तेव्हापासून आम्हाला दिव्य अनुभव आमच्या जीवनामध्ये दिसायला लागले. आणि म्हणून म्हणतात अशा प्रकारचं जीवन भगवंताचं नामस्मरण. आतापर्यंत जे जन्म घेतले ते जाऊ द्या, मागील गेले ती अवघीची वाव, पण आता मात्र आम्ही म्हणे आता ते मी न करी जेणे आयशे होय, आता ते मी करणार नाही. मग आता काय करणार? भगवंताचं. आता काय करणार? भगवंताचं नामस्मरण करणार. आता हेची जेऊ म्हणजे गाथा पारायण, नामस्मरण, कीर्तन, हरिपाठ, देवाची पूजा, हे जेवण आहे खरं, परमार्थातलं हे जेवण आहे. ते आम्ही करू आता. आता हेची जेऊ. आतापर्यंत हे सोडून बरंच काही खाल्लं आम्ही, बरंच खाल्लं. हॉटेल ढाबा नाही सोडला, 4 पायाचं नाही सोडलं. ते काय म्हणतात, काही लोक सांगतात फक्त टेबल आणि खुर्चीच राहू दिली खायची, लाकडाची असल्यामुळं. 4 पायाचं खाल्लं, 2 पायाचं खाल्लं, सर्व काही खाल्लं, पण पोट नाही भरलं. आणि पोट भरावं असं ज्याला ज्याला वाटत असेल म्हणल्यापेक्षा इथं जे आले तेच आलेत. ज्यांना वाटतंय ते जिथं आले की इथं तुकोबाऱ्याजवळ आपण गेलं पाहिजे, काहीतरी तुकोबाऱ्याच्या अभंगाची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून आता मात्र ते करायचं नाही. आता काय करायचं? भगवंताचं नामस्मरण करायचं, म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा भोग घ्यायचाय. आता हेची जेऊ. बरं आता हेची जेऊ म्हणजे भगवंताचं नामस्मरण करू. म्हणजे कधी भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करण्यासाठी हा नरदेह आपल्याला दिला. या नरदेहामध्ये आतापर्यंत अन्य देहात होतो आम्ही, त्याच्यामुळे हे सुचत नव्हतं. आणि सुचलंय, वाटलंय तरी कधी कोण्या गाढवानं भक्ती केली ऐकलं नाही, कधी कुठं म्हशीनं पारायण केलं ऐकलं नाही. इच्छा असून कधी कुत्र पारायणाला बसला ऐकलं नाही. इच्छा असून काही कुत्रे मध्ये मध्ये येतात, लोक हाकलून देतात त्याला. आहेत प्रत्येक आमच्या संस्थेत एक कुत्र होतं, पंढरपूरची वारी करायचं म्हणलं. असे काही कुत्रे आहेत महाराज, खरंच बरेच जण सांगतात. मग पाबर आहे की नाही. त्र्यंबकेश्वरच्या वारीला सर्व लोक स्वागताला तयार असूनही बी आमच्या वारकऱ्याला सोडत नाही, ते सोबतच असते. एखादा अपवाद, पण तरीही सोबत आला तरी त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणता येईल. त्याची आतून इच्छा आहे, असं कल्पना करा का त्याची आतून इच्छा आहे. त्र्यंबकच्या वारीला तो चालतो, पण आता याच्यासोबत याच्यासारखं रोहित महाराज सारखं थोडंसं वाजवा असं वाटलं त्याला, म्हणून तो नाही अन्य देहामध्ये ही सोयच नाही. म्हणून आता ती सोय नव्हती, ती सोय आता या जन्मामध्ये आहे. याच जन्मे घडे देवाचे भजन. म्हणून आता हेची जेवू. काय जेवू? भगवंताचं नामस्मरण करू, खाऊ आम्ही, सवे घेऊ. पुढचा फार महत्वाचा मुद्दा आहे. या लौकिक ऐश्वर्यातलं तुम्ही निर्माण केलेलं बंगला, गाडी, घरदार, काही कित्येक एकदम हायफाय क्वालिटीचं असेल कोणत्या वस्तू, पण इथं आहे तोपर्यंतच त्याचा भोग घेता येईल, सोबत नेता येत नाही. आएगा जबरे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. हाय सर्व, पण हे जेवण असं आहे, हे भगवंताचं नामस्मरण असं आहे, हे मात्र सोबत घेता येतं. सवे घेऊ शिदोरी कशी घेऊ, करा हरिभक्ती परलोकी ये कामा, सोडविल यमा पासूनिया. धीरूभाई अंबानी गेले, कुठे गेले कोणालाच माहिती. तुमचे आमचे गेले, आजोबा पणजोबा. आजा मेला पणजा मेला, बाप मसना नेला. गेले सर्व, मोठे गेले लहान गेले, सर्वच गेले. पण आमचे पूज्य गुले बाबा म्हणतात, एकाचाही मोबाईल आला नाही की हॅलो मी पोहोचलो सुखरूप म्हणून. बुडाले तयाचा मुळना मार्ग, काही कळायलाच मार्ग नाही. सोडून सर्वाला जावं लागणारा अंबानी असला तरी त्याची अँटीला का काय म्हणतात, कोणती विला काय, त्यातला एखादा मजला वर कामी येईल का? नाही. मग सोबत फक्त कर्मानुगो गच्छती जीव एक, आपलं कर्म, त्यात कर्म चांगलं वाईट. मग चांगलं केलेलं कर्म सोबत येतं, वाईट केलेलं कर्म सोबत येतं. वाईट कर्माचं फळ नरक आहे, चांगल्या कर्माचं फळ काय स्वर्ग आहे, वैकुंठ आहे. मग शहाणा कोण? वाईट करायचंच नाही, सोबत येतं ना कर्म. मग वाईट कर्म करायचंच नाही, चांगलं केल्याशिवाय राहायचंच नाही. चांगल्या कर्माचं फळ काय? अनेक प्रकारचे भोग आहे, भगवंताचं चरणाचं सानिध्य आहे. आणि म्हणून सवे घेऊ, भगवंताचं नामस्मरण सोबत नेता येतं. नेलं, अनेकांनी नेलं. म्हणून सवे घेऊ शिदोरी,
शिदोरी म्हणजे नेमकं करायचं काय? हरिनामाचा खिचडी काला. सवत नेणारी शिदोरी कोणती? हरिनाम. हरिनाम भगवंताचं नामस्मरण. साधू संतांची सेवा, पारायण, नामस्मरण, घरी केलेली देवाची पूजा, केलेला दान धर्म, हे सर्व सोबत शिदोरी घेऊन जाता येते. सवे घेऊ कोणती? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. एवढा गोड आहे महाराज हा काला. हो, फारच गोड आहे हो. आतापर्यंत मिळाला नाही त्या काल्यासाठी. हा काला एवढा दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला स्वर्गी दुर्लभ, तुका म्हणे काला सत्यलोकात दुर्लभ, पाताळात दुर्लभ. हे सर्व लावून घ्यायचे असतात. वैकुंठी दुर्लभ म्हणजे वैकुंठातच नाही. काला मृत्यूलोक सोडून कुठेच नाही. काला फक्त कुठं? मृत्यूलोकातच. पण मृत्यूलोकातच, मृत्यूलोक म्हणलं म्हणजे मृत्यूलोकी एक नगर म्हणजे सप्तद्वीप हे ते. अमेरिकेत काला नाही, रशियात काला नाही, जपान मध्ये नाही, भारतातच काला. पण भारतात तरी कुठं? आता लांबल आणखी. फक्त आणि फक्त एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी. फक्त संतांच्या संगतीत काला. आणि असा
म्हणून हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, याच भगवंताच्या नाम प्रेमानं मोहित झालेला, मोहित म्हणजे अत्यंत चवीला आलेला काला या सर्व संत महात्म्यांनी वाटला. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, मिळाला काला महाराज, एवढा दुर्लभ तुम्हाला काला मिळाला. कसा आहे हो? चवी चवी घेऊ घास, जरा वेगानं चालतोय. चवी चवी घेऊ घास. मग तो काला जसा आता आपल्याला मिळालं पाहिजे आणि एकट्यालाच मिळालं पाहिजे म्हणून मोठाच्या मोठा आम्ही टाकतो, तसं नाही. या काल्याचं वैशिष्ट्य असं आहे, चवी चवी घेऊ म्हणजे याचा अर्थ असा आहे की परमार्थातलं भोजन परमार्थ करत असताना तुका म्हणे नाही चालत तातडी. नाही चालत तातडी म्हणजे चवी चवी. कोणतीही वस्तू जर जरा चांगली बनली ते असं असं काय म्हणतात त्याला, असं एखादा मला मोठीच्या मोठीनं घ्यायचं नसतं. त्याचा जर खरा आनंद घ्यायचा, हावरानी हावरट आलं की बघा 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 बघा, अरे दम दम अपुर पचणार बी नाही. त्यापेक्षा चवी चवी घेऊ घास. सावकाश जेवण्यात आता तुम्हाला सांगूच, आमच्या बऱ्यापैकी ह्या माता भगिनी बसलेल्या आहेत. काही मंडळी त्यातले ग्रामीण भागातले असतीलच किंवा नसले तरी अगोदर त्यांच्या तरुणपणात ग्रामीण भागात त्यांचं ते लोणचं बघा, लोणचं किती सुंदर असतं बघा लोणचं. आणि ते लोणचं मग सकाळच्या प्रहरी उन्हाळ्याच्या दिवसात आवतावर जात असताना त्या शिदोरीसोबत लोणच्याची फोडीन, बाकीचं काही चटणीच असते फक्त. भाकरी संपवली, चटणी संपली, लोणच्याची फोडही संपली, पण ते जे आहे का नाही ते राहिलेलं शेवटचं होय द्यायचे नाही फेकून, काहीच नसते त्याला, काहीच नसते. पण तरी पाणी टाकू टाकू, एक एक घोट पाणी टाकू टाकू, आहे की नाही. हे म्हणजे तुम्ही हसलेत म्हणजे अर्थ सर्वाला त्याला म्हणतात चवी चवी. का? त्याची गोडीच विशेष असते. तसा हा काला जो सेवन करायचा आहे तो अगदी अगदी चवी चवी म्हणजे सावकाश, गडबड करायची नाही असा त्याचा अर्थ आहे. कारण अपचन होऊ शकते. घातली माळ, दुसऱ्याच महिन्यात कीर्तन, तिसऱ्या महिन्यात भागवताचार्य, असं नाही चालत. एवढं चालत नाही, अपचन होते. आणि चौथ्या महिन्यात पाऊल घसरला आणि लोकांनी हाणला, विठाल नाही चालत, नाही चालत, असं होत नाही. चवी चवी नाही चालत तातळी, सावकाश. पहिले माळ घाला, हरिपाठ करा, 2-5 वर्ष एखाद्या दिंडीत जा, एखाद्या साधूच्या संगतीत राहा. आमचे भानुदास महाराज आम्हाला पाणी द्यायला होते भुसावळला 10-15 वर्षापूर्वी. भारतीताई आपल्या रवी पाटलाच्या त्या ह्याच्यात उदाहरण कशासाठी सांगतो की असं सावकाश सावकाश आलं पाहिजे. एखादा बार नाही आलो, 4-5 वर्ष कोणाच्या संगतीत राहावं लागते. इच्छा नसतानाही ते थंड पाणी ते सर्व सहन करावं लागते. लक्ष्मण बाबाची कृपा उगीच होते का हो? नतुशिम बाबाचा मार खावा लागतो, खाल्ला बरेच जणांनी. हे सर्व करावं लागतं आणि मग त्याच्यानंतर मिळणार त्याचा आनंद काही. हरिनामाचा खिचडी काला चवी चवी घेऊ घास. कारण तो घास घेत असताना त्याला ब्रह्मरसाची चव असते. मुळात घासच भगवंताचं नामस्मरण आहे. आणि ते जर साधू संतांच्या संगतीत घेतलं तर त्याला विशेष अशा प्रकारचा रस निर्माण होतो. ब्रह्मरस आवडी. तुकोबारायला म्हणलं महाराज बस झालं ना, आता भरलं असेल ना पोट, बस करा ना. तुकोबाराय म्हणतात नाही की आता हे या ब्रह्मरसाला, या भगवंताच्या नामरसाला, भगवंताच्या गुण लीला कीर्तन याला रसाला लाचावलेली ही जी जीभ आहे ना, रसना आहे ना, आता थांबत नाही. तुका म्हणे गोड लागे तो मागे. आता ते पोळीची शेवटी तेवढ्यात संपता कोणी मग घेतं का लोणचं, अरे हा ना म्हणतोच की पोट भरलं तरी त्याची गोडी. एक लक्षात ठेवा, आवड आणि गरज याच्यात फार कर. जी पूर्ण होते त्याला गरज म्हणतात आणि जे कधीच पूर्ण होत नाही त्याला आवड म्हणतात. आणि म्हणून तो मागे रसना. तुकोबाराय म्हणतात येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. असं झालं पाहिजे. आणि म्हणून हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
ढोबार कुमाई 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 जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई देवाधिदेवा जगत देवाधिदेवा जगत देवाधिदेवा जगत्रय देवाधिदेवा जगत्रय हरि सेवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी गुणाना माझी वाणी तुझे वर्णी गुणाना ऐसे देई प्रेम काही कळा देवाधिदेवा जगत्रय जेवा परेशे केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. अभंगाचा यथामती यथा अवकाश. फक्त शब्दार्थ भावार्थ तर आपल्या जन सांगणं या जन्मात शक्य नाही, कारण तुकोबाऱ्याच्या अभंगाचा भाव सांगण्याकरता तुकोबाऱ्याच पाहिजे. तुकोबाऱ्याच्या अभंगाचा भाव आतापर्यंत असं कोणी म्हणत असेल की मी जो सांगितलाय तो खरा भाव आहे, ते खोटं बोलत असेल, असो, मला ते बोलायचं नाही. तर तुकोबाऱ्याच्या अभंगाचा शब्दार्थ थोडा सांगण्याचा प्रयत्न केला. काल्याचा प्रसंग आहे आणि मी सुरुवातीला सांगितलं की काला म्हटलं की भगवान परमात्म्याचं लीला वर्णन केलं पाहिजे, देवाचं चरित्र वर्णन केलं पाहिजे. चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाचं चरित्र म्हणजे कृष्ण परमात्म्याचं, तर लांब जात नाही, कृष्ण परमात्म्याचं. मग कृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन करायचं हे बरोबर आहे, पण त्याचं चरित्र आतापर्यंत पूर्णपणे वर्णन, पूर्णतः वर्णन कोणी करू शकलं का? करू शकेल का? आसितगिरी समंस्यात कज्जलम सिंधू पात्रे हा श्लोक तुम्ही ऐकलेला आहे. कशाच्या संदर्भात आहे हा? फक्त आपण मंत्र पुष्पांजली वगैरे म्हणतो तेव्हा म्हणतो, पण याचा नेमका अर्थ काय? आसितगिरी समंस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरु वर शाखा लेखणी पत्र उर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणाना मीश पारन्न याती. आणि फुलं व्हायची. झालं, एवढंच आपल्याला माहित आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की समुद्राची शाही केली, समुद्राची शाही केली आणि कल्पतरूची लेखणी केली. समुद्राची शाही म्हणजे समुद्राची शाही म्हणजे आता किती 50-50-100 लिटर पाणी समजा. समुद्राची शाही केली, कल्पतरूची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि साक्षात बालवाडीची नाही, साक्षात सर्व सरस्वती माता जरी भगवान परमात्म्याचं चरित्र लिहायला बसल्या तदपि तरी हे ईश तव गुणानाम पार न याती, वर्णन करू शकत नाही. आणि मग एवढं जर आहे तर तासाभरात 10 मिनिटात भगवंताचं चरित्र, अगाध परमात्म्याचं चरित्र आहे. परमेश्वर बाबाची आठवण झालीच पाहिजे. मागे जे जे अवतार झाले, त्यांचं होतच मी नसतो आलो तर मग ते करून घेवायचे. त्याचा
गुरु रे आता हे सर्व त्यांचंच आहे, चाली असतील सर्व, परमेश्वर बाबा, लक्ष्मण बाबा सर्व. अशा अनेक प्रकारचं चरित्र वर्णन करणं जीवाच्या दृष्टीने शक्य नाही. एकमुख आयुष्य थोडे, एक गोड प्रमाण आहे. मनवाच्या तीत तुझे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली, असं भगवान परमात्म्याचं चरित्र. एकानं म्हणला, मी असं म्हणल्यावर एक जण मध्येच उठला, म्हणजे महाराज काय सांगता, तुम्हाला एकच तोंड आहे. एकाच वेळी जर 1000 तोंडानं वर्णन केलं तर मग शक्य आहे. म्हणलं एका तोंडाने एका वेळी शक्य नाही. उठला, म्हणलं कर तू. त्याचं नाव शेषराव, शेष. ते म्हणले मी भगवान परमात्म्याचं वर्णन कर. म्हणलं कर. तो करायला लागला. 1000 तोंडाने त्याला तो वर्णन करायला लागला. असा आहे परमात्मा, तसा आहे परमात्मा, असं परमात्मा, तसा परमात्मा. बोलता 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 तोंडाला फेस आला सर त्याच्या, आणि बोलता 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 जिभेनेच बोलतो ना आपण, बोलता 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 एवढा बोलला, जिभा चिरल्या आणि एका जिभेच्या 2 जिभा झाल्या, तरी भगवान परमात्म्याचं वर्णन नाही. शेष शिणला झाल्या 1000च्या 2,000 जिभा. अजूनही कळलं नाही देव का हो विटेवरी उभा. मग आपण 10 मिनिटात कसं काय सांगणार? मग सोडून द्यायचं, सांगायचंच नाही. असं नाही ना, पर्याय नाही. तो बोलत राहायचं, त्याच्याविषयी बोलायचं, देवाविषयी बोलायचं. बोलण्याची नाही आता देवाविण काही, वेदा नाही कळला. आहे की नाही? म्हणजे कळलं नाही असं त्याचं हे उगं म्हणत तुम्ही फक्त ऐकून घेता, हा वेदाला सुद्धा कळलं नाही असा त्याचा अर्थ नाही. कळला त्याला, पण सांगता नाही आला. सांगायला गेलं तर काहीतरी शिल्लक राहते. म्हणून एखाद्या माणसाचं, चांगल्या माणसाचं वर्णन करत असताना खरंच त्या चांगल्या माणसाचं वर्णन करण्याचा प्रयत्नच करू नये. का? कारण त्या माणसाच्या त्या चांगुलपणावर अन्याय आहे काही बोलणं. म्हणजे का? कारण तुम्ही सांगून किती सांगणार हो, काहीतरी शिल्लकच राहते. म्हणजे जे शिल्लक राहते ते सांगितलं नाही तर त्या चांगुलपणावर अन्याय नाही का? म्हणून मग काय करायचं महाराज? काहीच नाही करायचं. ज्ञानोबराय म्हणतात मीच केलं. उगाची माथा ठेवी जे चरणी, हेची भले. हे पाठीमागे जे आहेत ना आपले सर्व दैवत, यांचं वर्णन करूच नाही. मग फक्त रोज त्या पायावर नतमस्तक व्हा, आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर. आणि दुसरा मार्ग आहे, बोलावं, बोलत राहावं, पण असा भाव असू नये की मी पूर्ण बोलील, असा भाव असू नये. तर मग तुम्हाला दोष लागत नाही. विठ्ठल विठ्ठल अंत पार याचा कानळा, राजा पंढरीचा पुसून का बाई, वेदासी काही कळलेची नाही. शेष शिणला झाल्या 2,000 जिभा, देव का हो विटेवरी उभा. आपल्याकडे एकच आहे, त्याच्याविषयी अत्यंत श्रद्धेनं बोलत राहायचं. त्याला सांगायचं की ही माझी वाचा आहे ना भगवंता देवा, आता तुमच्या गुणामध्येच हे वाहिली जाऊ. तो कामणे वाचा वाहिली अनंता, नाही आता बोला याचे काम. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं चरित्र साधू संतांनी वर्णन केलं. गागर में सागर. कसा होता परमात्मा? अत्यंत सुंदर होता, अत्यंत सुंदर होता. आणि असा सुंदर परमात्मा गोकुळामध्ये आला. आयो रे आयो नंदलाल बिरजमा, आयो रे आयो नंदलाल बिरजमा. गोड आहे. आला परमात्मा, फार सुंदर होता. वृंदावन का कृष्ण कन्हैया, सबकी आंखों का तारा. वृंदावन का कृष्ण कन्हैया, सबके आंखों का तारा. मन ही मन क्यों जले राधिका, मोहन तो है सबका प्यारा. वृंदावन का कृष्ण कन्हैया, सबकी आंखों का तारा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा
ताकदीचा अभाव आहे आणि वेळेचा अभाव आहे. तेने वेदियले मन, तेने वेदियले मन, तेने वेदियले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आणखी तुम्हाला आठवत नाही का? मना नाही का? जाऊ द्या, वेळ नाही आपल्याकडे. सावळे रूपळे चोरटे चित्ताचे, तेने वेधियले मन. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर गोविंद बोलू, हरी गोपाल बोलू. आणि अशा प्रकारचा भगवंताचा अवतार गोकुळामध्ये झाला. भगवान परमात्मा लहानाचे मोठे व्हायला लागले आणि लहानाचे मोठे बऱ्यापैकी मोठे झाले, कारण वेळ संपल्यामुळं तू जाण्याचे डोळे लागले सर्वांना. आता खरं म्हणजे तुम्ही खरंच सांगा, कुठं जाणार? माहेरात जाणार का सासऱ्याला जाणार? हा? आता तुम्ही ऐकल्या म्हणजे उत्तर दिलं. ते सरळ म्हणतात माहेरला जाणार. आपलं माहेर कोणतं आहे माहित आहे? माहेर शब्दाचं खरी व्याख्या सांगतो. माझे माहेर पंढरी, हे बरोबर आहे. माहेर शब्दाचा खरा अर्थ काय? जिथं आनंदच आहे, जिथं आपले आहेत, आपले बरं अत्यंत जीवा भावाचे, जीवाला जीव देणारे जिथे लोक आपले आहेत, ते माहेर आहे. आपल्यासाठी जीव देणारे, आपल्या कल्याणाची प्रार्थना करणारे, आपल्याला पोटात घेणारे लोक जिथं आहेत, इथं कोण आहे? तुकोबर आहे. खरं हे काय आहे? इथं तुकोबर आहे ना, संत आहेत ना सांभाळणारे. मग खरं कोणतं आपलं हे कोणतं आहे? आपले ते ज्याला तुम्ही माहेर म्हणतात ते सासर आहे. तुम्ही म्हणसाल महिलांच्या बाबतीतच नाही, आम्ही त्यातलेच आहोत. तुम्ही घरी जा, आम्ही काय इकडे चातुर्मासाला जातो का? पुढं सर्वच जाणार आहे. स्त्री असो, महिला, पुरुष असो, कोणी असो, आपलं घर हे आपलं खरं सासर आहे. आणि म्हणून तर तुकोबरायचं त्या ज्ञानोबरायच्या अभंगामध्ये, विरहिणीमध्ये म्हणतात, तुकोबराय म्हणतात, येणे मज भोगविल्या खाणी. येणे म्हणजे कोण? या संसारानं मूल बाळ घरदार गाडी गोडी काय असेल ते. येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी. माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोळणी विटंबना. आपल्या उन्यावर टपलेले आहेत आपले सर्व. हे फक्त मनात ठेवायचं, बोलायचं मनात ठेवायचं. आपले सख्य कोण आहेत खरे? आपले खरे सख्य कोण आहे माहित आहे? मायबाप कोण आहेत? तुम्ही संत माय बाप, हे आहेत खरे सख्य. एवढा उपकार करा, किंवा साधू संत माय बाप. आपले मायबाप जर कोण असेल तर आपले मायबाप तुकोबा आहे, आपले मायबाप ज्ञानोबा आहे, माऊली म्हणतो आपण. आपले मायबाप ते 700 400 500 वर्षापूर्वीचे यांच्या रूपात तेच आहेत आपल्याला. हे आपले मायबाप आहे. कारण आपण तुकोबराय पाहिले नाही, आपण बोधे बाबा पाहिले, आपण ज्ञानोबराय पाहिले नाही, आपण नाथुशम बाबा पाहिले, आपण आणखी कोणी संत पाहिले नसेल पण लक्षण बाबा पाहिले, आपण सर्व संत मंडळी पाहिले. हेच आपले ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. म्हणून खरं हे आपलं माहेर आहे. पण असं म्हणून काही कोणी आता इथं थांबणार नाही, जावंच लागेल. सर्वांना जाण्याचे डोळे लागले. आटपायचंय आपल्याला. भगवान परमात्म्याचा सुंदर अशा प्रकारचं रूप पाहून अनेक गवळणी यायच्या भगवंताला पाहण्याकरता. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, वेणू वाजवी वृंदावना. वृंदावना गोधणे चारिता गे, सावळा गे माये. आता हे वाडकर सरांची चाल आपली म्हणून ना परमेश्वर बाबाची. रूपे सुंदर सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, वेणू वाजवी वृंदावना, गोधने चारिता गे, सावळा गे माये. सावळे चोरटे, सावळे रूपळे चोरटे चित्ताचे, असं सर्व गवळणी त्याला पाहण्याकरता येत होत्या. हे जरी खरं असलं तरी पण त्या भगवंताचं रूप, तो भगवान परमात्मा ज्याच्या पोटी जन्माला आला त्या यशोदा मातेला सुद्धा मोहून टाकायचा. माझे अचुडे बचुडे. आता हे अभंगातली भाषा. तुम्ही जर म्हणत मनुष्य असं म्हणतात, लहान लेकराला म्हणता की नाही? खरंच लहान लेकरू किती सुंदर असतं, ज्याचं त्याला.
एखादं लेकरू एखादं बाळ एवढं सुंदर असतं, रस्त्याने चाललं कोणालाही उचलून घ्या वाटते त्याला, कोणाचं असलं तरी पण, कारण ते सौंदर्य असं असतं कोणालाही मनाला भावणार. मग तुमच्या आमच्या पोटी जन्माला, सामान्य माणसाच्या पोटी जन्माला आलेलं एखादं मुलगा जर आम्हाला गलीतल्या कोणालाही आवडू शकते, तर साक्षात परमात्मा आहे ना, सौंदर्याची खान आहे ना. जसं की रचना इतनी सुंदर, ज्यांनी सर्व सुंदर सृष्टी बनवली, तो किती सुंदर असेल. असा सुंदर परमात्मा पाहून मग यशोदा माता म्हणायची, माझे अचुडे बचुडे चकुडे ग राज रुपडे, पांघरू घाले ती कुंचळी, हरी माझा गे सावळा, पायी पैंजन वाजे खुळखुळा, आणि फुलविल्या गोपी बाळा, माझे अचुडे बचुडे चकुडे गराज रुपडे, पांघरू घाली ती कुंचळी. ही वारकरी चाल जुनी. माझे अचुडे बचुडे चकुडे गराज रुपडे, हरी माझा गे सावळा, पायी पैंजन वाजे खुळखुळा, याने फुलविल्या गोपी बाळा, माझे अचुडे बचुडे चकुडे गराज रुपडे, माझे अचुडे बचुडे चकुडे गराज रुपडे. बस कौतुक पुरे झालं. भगवान परमात्मा अत्यंत सुंदर होता, खूप सुंदर होता. सर्व गवळणी पाहायला यायच्या, आणि पाहता पाहता मग भगवान परमात्म्याने विचार केला की एवढ्यासाठी नाही, बरंच काही करायचं आपल्याला, एवढ्यानं काम भागलं नाही. माझे गोपाळ आहे, राम अवतारातले माझे वानर मित्र, त्यांना काही द्यायचंय, गवळणीला काही द्यायचंय, गोपाळांना काही द्यायचंय. तिकडं वनात गायी वाट पाहतात, वृक्ष वाट पाहतात. म्हणजे आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने, त्याच्या अगोदर हे सोंग सारिले या रूपे, आणि पुढेही बहुत करणे आहे म्हणून भगवान परमात्म्याने आता मोठे झाले, सर्व गोकुळात फिरणं सुरू केलं. सर्व गोकुळात फिरता 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 मग खोड्या सुरू केल्या. त्यावेळेच्या खोड्या म्हणजे खेळ वेगळे, खोड्या वेगळ्या. चोरी. आता मला सांगा, आता पेरू, आता काय एवढा पेरू, अरे काय पेरू आहे ते एवढा जुना. आणि मग गावात परिसरात एखादीच बाग कोणाची तरी, त्याला हा आपली पेरूची बाग आहे, मग वजनात आमराई आंब्याची काही विशेष त्याचं मान राहायचा. पेरू खरं तुम्हाला सांगू सर, आता चोराचंच आपल्या कीर्तनात चोराचंच वर्णनाच आहे, असं एकानं कोणतरी वापरलं तर वाक्य. म्हणजे ते कुपातून जायचं, रात्री वरबडून काटे बिटे चोरून आणायचं, म्हणजे हे विनोदाचा भाग आहे. पण मग ते पेरू एकाची बाग राहायची, तिथून ते पेरू आणायचं, कडक राहायचा. तो कडक कच्चा असला तरी असे खायचे, दातही तसे मजबूत आणि पेरूही मजबूत. त्याची चव वेगळी आणि त्याची क्वालिटी वेगळी. परमात्म्याने गोकुळामध्ये खोड्या सुरू केल्या, अर्थात चोऱ्या सुरू केल्या. गाराणे यायला लागले. गाराणे येता येता एक दिवस एक गवळण आली. ऐक ऐक बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे, आमुची मुले तुडविली पदे, आता यासी बांधी नावरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, नासी येला मुझा जुना, नासी येला मुझा जुना, नासी येला मुझा जुना. आवरी आवरी आपुला काना. गाराणे यायला लागले. भगवान परमात्म्याने खोड्या सुरू केल्यानंतर गाराणे यायला लागले. गाराणे सांगत असताना गवळीने म्हणतात, यशोदा मैया म्हणतात, काय ग असं केलं आणि तसं केलं, एखादा पुरावा काय केलं सांग की. ये तो आमुचे घराशी, धमकावी तो लेकी सुनेशी, कोठे लोनी सांग मासी, न सांगता वासने सोडी बिदीशी. जमते वाटते, बहुतेक जमले वाटते. आशीर्वाद राहू द्या, तू खूप आहे तुमच्या रूपानं. आणि आपलं रुटीन सुरू झालं पाहिजे. बरंच काम पुढे बहुत
सांगवी आहे, दौरा आहे. खरंच 15 दिवसामुळे काय कोणास ठाऊक हे आता जे म्हणलं एवढं मला काहीच वाटत नव्हतं ह्या वाल्मिक महाराजांची, कारण हे रामायण लिहिणारे आहेत. त्याच्यामुळे ते रामचंद्र प्रभूच्या अगोदर जे लिहून काढतात आणि त्याला त्याप्रमाणे देवाला वागावं लागतं, ही शक्ती त्यांची आहे. विठ्ठल 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 धमकावितो लेकी सुनेशी. भगवंतानी अनेक प्रकारच्या खोड्या गाराणे आले आणि मग यशोदा मैया म्हणते भगवंताला, देवा आपल्या कृष्णा का बरं खोड्या करतो? खोड्या नको करू माझे बाबा हरी तू, खोड्या नको करू माझे बाबा. यशोदेने धरिला करी बैसविला मांडी बरे, मुख पसरून करीतो आ आ आ बाबा. गोदावरी ताई, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. यशोदेने धरिला करी बैसविला मांडी बरी, मुख पसरून करिया खोड्या नको करू माझे बाबा. तरी खोड्या काही थांबल्या नाही. 1 तास 1.25 तासच खोड्या सांगायला परवानगी दिली होती, तरी खोड्या काही थांबत नव्हत्या. थांबवायच्या. भगवान परमात्म्याला यशोदा मैया म्हणते बाळा, अरे आपण मोठे लोक, गावात आपलं नाव काय? हा, पाटील आपण, गावचे प्रमुख आपण, आपला आदर्श गावाने घेऊन वागावं. अरे तुझा जन्म झाला तर या लोकांनी आपल्यासाठी काय काय नाही केलं, त्यांना त्यास का देतो? आता ती एक काम कर म्हणले. नको हे तक्रार नको, एक काम कर, आपल्या घरची सर्व गायी वासरं घेऊन उद्यापासून उद्या जाई रान सवे घेऊन गोधना, गाई गोपाळ सौंगळे बना. आणि मग आईच्या आज्ञेवरून भगवान कृष्ण परमात्मा आपल्या सर्व सवंगळ्यांना घेऊन गायी चारण्याकरता गोपाळांसोबत आपल्या सवंगळ्यासोबत निघाले. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजेठी. गेले परमात्मा गोकुळामधून वाळवंटामध्ये गेले. यमुनेच्या वाळवंटामध्ये गेल्यानंतर आपल्या सर्व सवंगळ्यांसोबत गेले. पण जाताना शिदोऱ्या नेल्या. मी बी आणली पण खाणच नाही झाली. भाकरी आणल्या म्हणलं तुम्हाला त्रास नको. शिदोऱ्या घेतल्या सर्व गोपाळांनी आणल्या. पण नाश्ता झाला ना सकाळी? केलाच नाही आज? कोणीच नाही? काय कैलास महाराज कुठं नाश्ता केला असला पाहिजे. असं का नाश्ता वाल्मिक महाराज नाश्ता नाही? अरे 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 सारखं मग मी बी सारखं. पण ते गोपाळ नाश्ता करून गेले होते सकाळी. गेले नाश्ता करून म्हणले, बसले झाडाखाली. भगवान कृष्ण म्हणले आणणार आहे शिदोऱ्या. म्हणले शिदोऱ्या कशाला? जेवण करायचं. काय म्हणले देवा तुम्ही वेळे झाले काय? हाय असं कुठं असते का? अहो जेवण्याकरता पोटात भूक लागते की नाही? भूक पाहिजे की नाही? 18 दिवस झाले भूकच नाही. भूक लागते जेवण्याकरता. म्हणजे आता भूक नाही, मग काय भूक लागली पाहिजे. मग काय केलं म्हणजे भूक लागेल? भूक लागण्यासाठी काय करायला पाहिजे? असं मस्त कॅरम घ्यायचा, मांडी घालून बसायचं. भूक लागन का हो सर? कॅरम न भूक लागते. मग हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा. उमरी वाजे धमामा, उमरी वाचे धमामा, उमरी वाचे धमामा. हमामा रे हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा. कुस्ती खेळता कासा विशेष मुळ खरकटे नाकाशी. अनेक प्रकारचे खेळ खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी. हुतू तू तू हुतू तू तू हुतू तू 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 खेळे कानोबा. बंशी बाबा खेळे कानोबा हमामा तू घाली. खेळले सर्व सवंगडी. खेळले खेळले. त्यातला मधला एक आला. म्हणले देवा बस झाला, आता लागली भूक. नाही नाही आणखी खेळू. नाही नाही आता नाही. तू का म्हणे आता? 84 लाख येऊन खेळलो देवा. कधी शब्द पंचविषयाच्या रानामध्ये खेळलो, विकाराच्या रानामध्ये मैदानामध्ये खेळलो. दमलो देवा, थकलो. आता बस, आता नको, आता नाही खेळायचं देवा. आता जवळ पायाजवळ घ्या. 84 लाख येवनीमध्ये खेळलो, संसारात खेळलो, येणे माझं भोगविल्या खानी. खूप दमलो देवा, आता नाही, आता नाही खेळायचं. मग ते सिदुरीतलं द्या थोडस तुमच्या.
भगवान परमात्म्याला दया आली, आपल्या सर्व सवंगड्यांना बोलवलं. भुका लागल्या खेळल्यामुळे सर्व गोपाळ एकत्र आले. बसवलं भगवान परमात्म्याने सर्वांना. कमळाच्या फुलाच्या आकाराचं बसवलं. लहान लहान होते ते मध्ये घेतले, मोठे मोठे होते ते लांब ठेवले. मोठे मोठे कोण? जॅकेट घालून येणारे आचार्य, अमक तमक लावणारे, भूषण लावणारे. तू बरं भगवान म्हणले हा ठीक आहे, आपल्या थोडं लांब बसा. तू का म्हणे असे शहाण्या दोरी जे बेचारे आपले आमचे लांडे बुवा हे असे होते, आपले सेवा हे असे करणारे आमचे दौऱ्यातले हे ते सर्व. इकडे या, इकडे या, इकडे भाऊसाहेब या इकडे. सर इकडे या. खंडराव इकडे या. नतुशिम बाबा, अमृत बाबाजी आमचे एक भैया साहेब आहे आपले, ते मागच्या वर्षी आले होते. एवढे मोठे महात्मे, पण त्याच्यासाठी काजून बदाम राखून ठेवायचे. तो एकटा आल्यावर सर्व खोलीतले बाहेर गेले का त्याला द्यायचे. बोबडिया दासा हाका मारी, हे घडलं पाहिजे. संतावर प्रेम सर्व करतील, पण एखाद्या संताने आपल्यावर प्रेम केलं पाहिजे, हे विशेष. आणि म्हणून बोबडिया दासा हाका मारी, जे जवळ होते, लहान होते, सेवक होते, अत्यंत ते खूप गोड दृष्टांत आहे. एक मोठे महाराज आले गोकुळातनी, आणि गोपाळ खेळत होते रस्त्यातनी. झाले शिष्य, हटो हटो हटो, हमारे महाराज आ रहे, हटो भाजी हटो, रस्ता दो. ते भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ सेवक होते, गडी सवंगडी. ते म्हणले कसं काय हटो, आम्ही खेळायचं. अरे तुम्हाला माहित नाही, मोठे महाराज आले. मोठे म्हणजे अरे ते देवाचे अनन्य भक्त आहेत. हा अनन्य आहेत म्हणे. हो अनन्य आहेत. मग तुम्ही कोण म्हणे? आम्ही. मग तुमचे महाराज अनन्य असेल तर आम्ही फनन्य आहो म्हणे. ठाकूरजीने सांगितलेलं उदाहरण. अरे तुम्हारे महाराज अनन्य होंगे लेकिन हम फनन्य है. बोले अनन्य का मतलब क्या है? तो बोले तुम समझाओ अनन्य का मतलब क्या है. तो बोले जिसको भगवान के चरणों में बहुत प्रेम होता है, जिसे भगवान के चरणों में बहुत प्रेम होता है, उसको अनन्य कहते हैं. जिसको महादेव मालूम नहीं, राम मालूम नहीं, अन्य देव मालूम नहीं, सिर्फ एक ही परमात्मा का भक्ति करता है, उसको अनन्य बोलते. तो गोपाळले गोड होता. ते म्हणे तो नाव तरी घेतले म्हणे बाकीच्याचे, मला एका कृष्णाशिवाय दुसरं काहीच माहित नाही, इसको बोलते फनन्य. तसा परमात्मा. आणि मग परमात्म्याने चला सर्वांना एकत्र केलं, शिदुरी हातात घेतली, सर्व गोपाळांना बसवलं, आणि भगवान परमात्मा स्मित हास्य करत आपल्या सर्व सवंगड्यांना काला वाटतात. त्याचं वर्णन भगवान शुकदेवजी करतायत. बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मशृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदोहासयन् नर्म विश्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुग्वाल केली पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना काला दिला, सारखा दिला, सर्वात महत्वाचं. आणि देवाने दिला, हे फार महत्वाचं आहे. देवाने दिला हे महत्वाचं, त्याच्यापेक्षा सारखा दिला. कारण बरेच देव आता हे चालू आहे ना, इकडं नाराज तिकडे गेले, हे नाराज तिकडे गेले, तिकडे नाराजीने तिकडे गेले. काय करणार? एक मूठभर काला सर्वांना कसा वाटता येईल, सारखा कसा वाटता येईल? पण भगवान परमात्म्याने तसं नाही केलं, सर्वांना सारखा दिला आणि आपल्या पायाजवळ चरणाजवळ स्थान दिलं. तसाच गोपाळाचा अधिकार आपल्याला प्राप्त व्हावा. भगवान पांडुरंग परमात्म्याने आपल्याला ज्याप्रमाणे त्या गोपाळांना भगवान परमात्म्याने आपल्या सवंगड्यांना पायाजवळ स्थान दिलं, त्याच्यानंतर दुसरा टप्पा आमचे हे पाठीमागचे सर्व संस्थेचे आमचे अत्यंत दैवत गुरुजन आमची मंडळी, आणि नतुशिम बाबा असतील, पूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी मोठे बाबा असतील, लक्ष्मण बाबा असतील, सर्व ही सर्व मंडळी यांना भगवान परमात्म्याने आपल्या चरणाजवळ स्थान दिलं. मी आवर्जून नावाचा उल्लेख करेन. सदुमरेकर गाडे पाटील, तुम्ही मगाशी ते मी नाव विसरलो, तुम्हाला चेहरे म्हणलं हे आपले टेंब्याला नेहमी येतात हे सर्व मंडळी, पण तरी तुम्हाला दंडवत आहे, कारण तुम्ही अनन्य भक्त आहेत. नतुशिम बाबाची ही मंडळी मला वाटते कदाचित हे पहिले भक्त आहेत आपल्या.
सहकार्य काय आपला सप्ताह आहे, त्यांना तुझी बाबाचा सप्ताह आहे. त्यात आश्चर्य नाही केलं तर आश्चर्य, केलं तर ठीक आहे, कौतुक आहे. का? कारण तुमच्या भरोशावर आहे खरं हे जे गाव करी ते राव नाही करी. सर्व मंडळी, सदुमरेकर मंडळी, भाऊसाहेब खरं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे, जाऊन नतुशिंबाबला 20 वर्षाच्या आसपास वर झाले नाही का, 22 वर्ष झाले 2002च्या दरम्यान. तरी ही मंडळी तेवढ्याच श्रद्धेनं आजही नतुशिंबाबा आपल्यात पाहतात, ते लक्ष्मणबाबा आपल्यात पाहतात आणि प्रेम करतात, सहकार्य करतात, जीव लावतात. अहो त्या सदुमऱ्याचा आनंदच वेगळा असतो आमचा. पौर्णिमेच्या त्या म्हणजे विजेच्या अगोदरचा सर्व कार्यक्रम. वसंत भाऊ, माणसं वाटणीला येत नाही जेवायला. पौर्णिमेला सण असतो, पुरणपोळी 5 इकडं 10 तिकडं 4 तिकडं, प्रत्येक घरी अख्ख्या गावात वाटून माणसं सापडत नाही. महाराज लोक संपून जातात, जेवायला माणसं सापडत नाहीत. अशी लोक आहेत हे, अशी प्रेम करणारी मंडळी आहे. आणि त्या सर्व प्रेम करणाऱ्या मंडळीला भगवान परमात्म्याने जसं आपल्या चरणाजवळ स्थान दिलं, तसंच स्थान तुम्हा मला सुद्धा या साधू संतांच्या चरणाजवळ भगवान परमात्म्याने द्यावं. म्हणजे मज ठेवी तये ठाई एक, किंवा देव वसे चित्ती त्याची घडावी. देवापर्यंत गेल्यापेक्षा आपण आपल्या मायबापापर्यंत गेलेलं बरं असते, कारण हे आपले खरे मायबाप आहे. त्याच्या पाठीमागे जास्त व्याप आहे, हे आपले सख्खे माय आहे. म्हणून असं स्थान तुम्ही आम्हाला द्यावं ही प्रार्थना करतो. गोड असा उत्तम अशा प्रकारचा उत्सव या ठिकाणी गेली 3 वर्षापासून आमचे अत्यंत जीवलग स्नेही गुरुबंधू वाल्मिक महाराज घडून आणतात. उत्कृष्ट रामायण करतात, भागवत करतात, कीर्तन करतात. तेवढाच संघटन कौशल्य फार महत्त्वाचं महाराजांचं आहे. हे गुण विशेष आहे, संघटन कौशल्य. म्हणजे कसं एकत्रित आणावं आणि लोकांकडून, समाजाकडून, भाविकांकडून कसा परमार्थ, तेही शुद्ध परमार्थ करून घ्यावा, हे आमच्या वाल्मिक महाराजाला चांगलं जमतंय. यात्रा असेल, सप्ताह असेल, कुठेही असेल, अत्यंत खरं म्हणजे हे त्यांचं कौतुक याच्यासाठी आहे की आपण तर मुळात भाविक धार्मिक आहातच आहात. पण मला वाटतं ह्या ताई पुढे बसले, मग अशी त्यांचा परिचय करून दिला मला म्हणजे महाराज म्हणत होते ह्यांच्यामुळं आपला हा सप्ताह झालाच पाहिजे. म्हणजे 10 लोक करू, 12 लोक करू, पण डोंगरावर आपल्याला जायचं आहे. आमच्या त्या माता माऊलींना धन्यवाद आहे की तुमच्या प्रेरणेमुळे हे घडून आलं. आणि पण सर्व संयोजन नियोजन त्यांनी केलं, आणि त्या दोघांमुळे एकाच्या किंवा या दोघाच्या काही वाडे आणि उगवे हे बहुतांची कोडे आहे का नाही, याच्या नियोजनामुळं तुम्हा सर्वांना या ठिकाणी येता आलं. आणि भाग्य तुमचं बघा, इथं गर्दी सध्या काहीच नाही आता, नाही तर इथं रिगच असते. मस्त एवढ्या निवांत वातावरणामध्ये तुकोबारायचं. ती मूर्ती आहे ना, अशी मूर्ती मी तर म्हणतो जगात कुठं नाही. ही जी तुकोबारायची मूर्ती आहे ना, ही मूर्ती फार जुनी आहे. नुसतं कौलाचं एक लाकडाचं होतं, इथं आम्ही यायचो 20-25 वर्षापूर्वी. आपण पारायण केलं होतं शिवडी, हो आमच्या शिवडीकर सर्व ग्रामस्थासोबत आम्ही पैठण, भंडारा डोंगर, आळंदी, नेवासा सर्व ठिकाणी आम्ही पारायण केलं. आमचे 50-100 लोक शिवडीचे राहायचे. तर ही खूप गोड अशी मूर्ती, आणि त्या मूर्तीचं दर्शन आपल्या सर्वांना होतं, याच्यासारखं भाग्य नाही. पुनश्च एक वेळ सर्वांचं दर्शन घेतो. बोलण्यात काही चूकभूल झाली असेलच तर मला क्षमा करा, कारण मी तेवढा शुद्धीवरून होतो, तब्येत थोडीशी. मला तर येताना असं वाटत होतं का आल्यावर बी वाल्मिक महाराजला सांगायचं की आता काय खरं नाही, मी इथं बसतो, तुम्ही कीर्तन करा. पण ही भूमी आहे, पाय ठेवल्याबरोबर ती करंट मिळाला, बिलकुल ऊर्जा, ते चार्जिंग. आधी काही 2 तास बोलू शकतो, माझी शक्ती नाही, ही भूमी आहे. आल्याबरोबर करंट लागला, बिलकुल चार्जिंग झालं आणि बोलू शकलो. आधी काही उंच म्हणू शकतो, पण इथं आहे तो पण खाली गेल्यावर काय सांगतात नाही, कारण हे पॉवर स्टेशन आहे, तुकोबारायची भूमी आहे. तुमचं प्रेम आहे, सर्वांचं तुमचं प्रेम, माता माऊली सर्वांचं प्रेमाचा आदर करतो आणि भगवान परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. चूक भूल पुनश्च एक वेळ प्रार्थना करतो, माफ करा. तुकोबारायच्या चरणी सद्गुरू जोग महाराज ज्ञानोबाराय तुकोबाराय बोधे बाबा, त्याचप्रमाणे वैकुंठवासी प्रातस्मरणीय त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. पुण्यवंत व्हावे येता सज्जनांची नावे. मी खरं सांगू, ज्यांचं पुण्यस्मरणाबद्दल मी बोलतो, आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे, मोठे बाबा मला आळंदीला पाठवायला मूळ कारणीभूत मोठे बाबा आहेत. मी माझ्या गावी असताना मोठे बाबा गावी आले होते आमच्या पुंशे बाबाच्या. हाय पुंशे, याला दे आळंदीला पाठवून, मोठे बाबाचं वाक्य आहे. आळंदीला पाठवून इथपर्यंत आलो, खरं झालं. पण त्याच्यानंतर काय केलं, ते काय झालं असेल ते एक थोडंसं समीक्षेचा विषय आहे. पण मला आळंदीला येण्याला आणि इथं येऊनही बी सांभाळण्याला कारणीभूत कोण असेल तर गुरुवरी मोठे बाबा आहे. मी 7वी-8वीला होतो तेव्हा म्हणे, बरं का रे विठ्ठल, मला ज्याने आळंदीला आणलं गावाकडून, ते संस्थेचे विद्यार्थी विठ्ठल महाराज पुंसे,
विठ्ठल याला आळंदीला पाठवून दे, संस्थेत राहील हा. मोठे बाबाची भक्ती सहज बोलणे आहे का नाही. त्यांच्यामुळं आज त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि ही काल्याची सेवा या पवित्र भूमीमध्ये मिळाली. पुनश्च एक वेळ तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो. वाल्मिक महाराजांचे विशेष आभार मानतो, त्यांच्यामुळे संधी प्राप्त झाली. सेवेला पूर्णविराम देतो. सर्व गुरुमंडळी, आमचे गुरुबंधू मंडळी, टाळकरी महाराज मंडळी उपस्थित, शिवडीकर असतील, सदुमरेकर असतील, भुसावळ वगैरे, आता सर्वच आमच्या वहिनी या ठिकाणी, ज्योती वहिनी आहेत, कमलताई नाव घेण्यासाठी, कारण हे फार या नियम आम्हाला सख्ख्या भावासारखं आत्तापर्यंत सांभाळायला, पुढे आमचे ते सांभाळ करणार आहे. तर अशी जीव लावणारी मंडळी, सर्वांचं दर्शन घेतो, सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल. दुरी होतो तिघाचे तुम्ही भारे दोईकडे मुख पसरो निगडे. तुम्ही भारे दोईकडे मुख पसरो निगडे. तुम्ही भारे दोईकडे मुख पसरो निगडे. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. करा क्षमा अपराध महाराज.